Hello everyone, welcome to the next part. बघा आपण असिस्टंट ड्रग कमिशनर 2023 चा PYQ सिरीज स्टार्ट केली होती. ओके, सो वी विल स्टार्ट विथ अवर सेशन. बघा नेक्स्ट क्वेश्चन 54 पर्यंत आपण कंप्लीट केलेले होते. सो क्वेश्चन नंबर 55. In the diazotization titrations, the most commonly used titrant is ऑप्शन दिलेले आहे सोडियम थायोसल्फेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम सल्फाइट और सोडियम नायट्रेट. राईट. सो हे बघा डायझोटायझेशन एकतर रिएक्शन वरून क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो, आयदर त्याच्या टायट्रेशन वरून क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो. सो डायझोटायझेशन रिएक्शन व टायट्रेशन मध्ये मेजरली यूज होणारा टायट्रंट तुमचा सोडियम नायट्राइट असणार आहे. ओके, सो इट इज टायट्रेशन, त्यालाच आपण सिनोनिमसली आपण काय म्हणू शकतो, इट इज ऑल्सो नोन एज नायट्राइट टायट्रेशन. इट इज अ क्वांटिटेटिव्ह मेथड. ओके, सो ही क्वांटिटेटिव्ह मेथड आहे फॉर द डिटर्मिनेशन ऑफ अमाउंट ऑफ प्रायमरी अरोमॅटिक अमाइन्स इन युअर सॅम्पल. राईट. सो हा एक याचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जी डायझोटायझेशन रिएक्शन आहे ते फक्त प्रायमरी अरोमॅटिक अमाइन्सच देणार आहेत. सेकंडरी आणि टर्शरी अरोमॅटिक अमाइन्स आर नॉट ससेप्टेबल फॉर दिस रिएक्शन. बघा इथे तुमचा Na2 सोडियम नायट्राइट ॲज अ टायट्रंट यूज होत आहे, ॲज वेल एज ॲसिडिक कंडिशन आहे आणि टेम्परेचरचा पण या रिएक्शनवर खूप मोठा रोल आहे. वेदर युअर सॅम्पल इज ओनली अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. सो याच्यात अनालाइट बघा प्रायमरी अरोमॅटिक अमाइन्स राहतील सच ॲज अॅनालिन्स असेल किंवा सल्फोनामाइड्स असेल की जिथे एक्सपोज्ड NH2 ग्रुप असणार आहे. दॅट NH2 ग्रुप इज व्हेरी मच फेवरेबल फॉर दिस रिएक्शन. त्याचबरोबर ॲसिडिक मीडियम आणि टेम्परेचर स्ट्रिक्टली 0 to 5 डिग्री सेल्सिअस पर्यंतच असायला पाहिजे. याचं रिझन काय की जर टेम्परेचर तिथे इन्क्रीज झालं सो इट मे लीड टू द डिकम्पोजिशन ऑफ दिस डायोझोनियम साल्ट. राईट. त्याचबरोबर इंडिकेटर आहे. सो एंड पॉईंट डिटर्मिनेशनसाठी किंवा एक्सटर्नल इंडिकेटर स्टार्च आयोडाइड पेपर यूज करतो की ज्यामध्ये ब्लू कलर फॉर्मेशन जर झालं असेल इट इंडिकेट्स द कम्प्लिशन ऑफ रिएक्शन. ओके, सो हे एक सिंपल टेक्निक आहे, सिंपल डायझोटायझेशन टायट्रेशन रिएक्शन आहे, जिथे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स जसं की तुमचं टायट्रंट काय आहे, तुमचं सॅम्पल काय आहे, आणि तुमचं रिएक्शन मीडियम किंवा रिएक्शन कंडिशन्स काय आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन 56. विच इज अ टेस्ट ट्यूब मेथड फॉर एम्प्लिफाइंग अ सिलेक्टेड DNA सिक्वेन्स. ऑप्शन दिलेले आहे PCR म्हणजे पॉलिमरेज चेन रिएक्शन, रेडॉक्स पोटेन्शियल रिएक्शन, ऑक्सिडेशन और रिडक्शन रिएक्शन. हा पण एक इझिएस्ट क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे की जिथे ज्यांना कोणाला बायोटेक्नॉलॉजी फील्ड रिलेटेड थोडं जरी इन्फॉर्मेशन असेल तर तो ह्या क्वेश्चनचे इझिली आन्सर करू शकला असता. सो DNA सिक्वेन्सिंग टेक्निक किंवा DNA एम्प्लिफाईंग टेक्निक्स या काय आहे, जेनेटिक इंजिनिअरिंगच्या किंवा बायोटेक्नॉलॉजिकल इंजिनिअरिंगच्या काही टेक्निक्स आहेत की ज्यामध्ये PCR टेक्निक आपण मोस्ट प्रोमिनंटली यूज करतो फॉर एम्प्लिफिकेशन, जे की आपल्या DNA सॅम्पल्स असेल. राईट. सो ही सिंपल टेक्निक आहे की जिथे बघा फर्स्टली यू मस्ट नीड टू हॅव दिस DNA सॅम्पल. तुमचा जो कोणता सॅम्पल आहे तो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रायमर्स काही असतील की जे रिएक्शन इनिशिएट करणार आहेत, त्याच बरोबर न्यूक्लियोटाइड बेसेस तुमच्याकडे असायला पाहिजे, टॅग पॉलिमरेज असायला पाहिजे, अँड ऑब्विस आहे की मिक्सचर असायला पाहिजे बफरचं की टू मेंटेन द पीएच. आणि PCR ट्यूब्स आहेत, काही सिलेक्टिव्ह PCR ट्यूब्स असतील. ठीक आहे. सो यासाठी काय सिंपल टेक्निक आहे बघा. फर्स्टली जे तुमचं इथे सॅम्पल स्ट्रँड असेल हा, ठीक आहे, याचं तुम्हाला तिथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे किंवा एम्प्लिफिकेशन करायचं आहे. सो फर्स्टली यू नीड टू ब्रेक धिस स्ट्रँड. त्याच्यासाठी डिनेचरेशन किंवा डिनेचरिंग ही रिएक्शन आहे किंवा रिएक्शन नेम आहे की जिथे टेम्परेचर बघा 95 डिग्री सेल्सिअस इज रिक्वायर्ड टू ब्रेक दिस स्ट्रँड. बघा इथे तुम्ही बघू शकता की जो तुमचा DNA स्ट्रँड आहे हा इथे ब्रेक झालेला आहे. देन ब्रेक झाल्यानंतर अगेन अनिलिंग स्टेप तिथे होते की जिथे आपण प्रायमर ऍड करतो. ठीक आहे. सो दोन स्टँड्स सेपरेट झाल्यावर 55 डिग्री सेल्सिअस वर इथे आपण हे तुमचं प्रायमर स्टँड आहे की जो तिथे रिएक्शन इनिशिएट करणार आहे. देन फॉर द एक्सटेन्शन स्टेप नियर अबाउट 72 डिग्री सेल्सिअस तुमचं टेम्परेचर असायला पाहिजे की जे काही न्यूक्लियोटाइड बेस पेअरिंगचं तिथे अटॅचमेंट होणार आहे, तिथे रिएक्शन्स होणार आहेत. सो त्यासाठी मोस्ट फेवरेबल टेम्परेचर इज 72 डिग्री सेल्सिअस. राईट. सो ही तुमची सिंपल PCR टेक्निक आहे आणि या टेक्निक वरून जर
क्वेश्चन फ्रेम करायचा झाला तर मोस्ट इम्पॉर्टंट याच्यातले टेम्परेचर्स आहेत बघा. डिनॅचरेशनसाठी इथे रेंजमध्ये पण दिलेलं आहे, और मला एक्झॅक्ट पण तिथे टेम्परेचर विचारू शकतात, राईट. सो डिनॅचरेशनसाठी 94 to 98 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण टेम्परेचर तिथे कीप करायला पाहिजे. फॉर अनेलिंग टेक्निक नियर अबाउट 50 to 65 डिग्री सेल्सिअस, आणि एक्सटेन्शनसाठी मोस्ट प्रोमिनंटली 72 डिग्री सेल्सिअस तिथे टेम्परेचर असायला पाहिजे. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन 57, which occurs once in every 500 nucleotides or about 10 to the power 7 times per genome, right? ऑप्शन दिलेले आहेत: पॉलिमॉर्फिझम, जेनेटिक म्युटेशन, रिअरेंजमेंट ऑफ डीएनए और प्रोटीन प्रोडक्शन. ठीक आहे. सो हा एक कन्सेप्ट आहे बघा. पॉलिमॉर्फिझमचा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे वेन वी टॉक ऑफ जेनेटिक्स किंवा जिनोमच्या कन्सेप्टनी जर आपण बघायला गेलो. सो पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय आहे? इट इज अन नॉर्मल जेनेटिक व्हेरिएशन. ठीक आहे. की जिथे इट इंडिकेट्स और इट रेफर्स टू द प्रेझेन्स ऑफ टू और मोर वेरियंट फॉर्म्स ऑफ अ स्पेसिफिक डीएनए सिक्वेन्स दॅट कॅन ऑकर अमंग डिफरंट इंडिव्हिज्युअल्स और पॉप्युलेशन. याचाच अर्थ काय की पॉलिमॉर्फिझम हा एक असा कन्सेप्ट आहे की जिथे चा एक डीएनए स्ट्रँड राहील, त्याचा एक स्पेसिफिक सिक्वेन्स राहील, आणि त्या स्पेसिफिक सिक्वेन्सवर जर काही व्हेरियंट्स सेम डीएनए फॉर्मचे प्रेझेंट असतील, त्याला आपण म्हणतो की तो त्याचा पॉलिमॉर्फिक फॉर्म आहे. इथे एक्झाम्पल बघा. सो हे सगळे इक्विव्हॅलेंट तुमचे बेस पेरिंग आहे, बट डिफरन्स इथे एकच येत आहे की हा दिस जी इज आयदर मे बी त्याचा करस्पॉन्डिंग थायमिन असू शकतो, और इट मे बी जी. ओके. सो हा तुमचा सिंगल स्पेसिफिक डीएनए स्ट्रँड आहे, त्याचा जेनेटिक सिक्वेन्स आहे. त्यामध्ये जर टी किंवा जी तुमचा प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणतो त्याचा पॉलिमॉर्फिक फॉर्म आहे. सो दिस पॉलिमॉर्फिझम त्याचे काही टाइप्स आहे, बट मोस्ट फेमस किंवा मोस्ट इम्पॉर्टंट इज युअर सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम, त्यालाच SNP म्हणतो आपण. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मल्टिपल फॉर्म्स पण तिथे असू शकतात, राईट. आणि पॉलिमॉर्फिझम इज कन्सिडर्ड टू बी ॲज अन इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर फॉर ड्रग रिस्पॉन्स. ठीक आहे. आपण म्हणतो की प्रत्येक इंडिव्हिज्युअल चा बॉडी किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअलची जेनेटिक्स डिफरंट डिफरंट रिस्पॉन्स देतात सेम ड्रगला. सो पॉलिमॉर्फिझम पण हा त्या फॅक्टर मधला एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे दॅट डिसाइड धिस ड्रग रिस्पॉन्स. आणि त्याचसोबत डिसीज ससेप्टेबिलिटी पण इंटर पॉप्युलेशन जर आपण विचार केला तर ते डिफर करते. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन 58. Dragon-Doff's reagent is a solution of. So Dragon-Doff's reaction किंवा reagent ही पर्टिक्युलर जी आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे, त्यावरून इथे त्याच्या कंपोजिशन वरून क्वेश्चन विचारलेला आहे. सो ड्रॅगन रिएक्शन ड्रॅगन ड्रॉफ रिएजंट्स मध्ये पोटॅशियम बिस्मथ आयोडाइड इज अन प्राइम कंपोनेंट. ठीक आहे. सो इट इज अ solution containing tetra iodobismuth complex prepared from bismuth salt cell आणि तुमचा पोटॅशियम आयोडाइड इन ऍसिडिक मीडियम, जिथे ऍसिडिक ऍसिड मोस्ट प्रोबॅबली तिथे यूज केलं जातं. ओके. सो त्याच बरोबर काही डिफरंट एजंट्स आहेत जे अल्कोलाइड टेस्ट किंवा प्रेझेन्स ऑफ अल्कोलाइड साठी आपण यूज करतो. सो ड्रॅगन ऑफ रिएजंट आपण बघितलाच आहे की पोटॅशियम बिस्मथ आयोडाइड आहे. ही प्रेझेन्स ऑफ ऑरेंज कलर determines the presence of alkaloids. त्याचबरोबर बघा, मेयर्स रिएक्शन आहे किंवा मेयर्स रिएजंट आहे. त्यामध्ये पोटॅशियम मर्क्युरिक आयोडाइड आपण यूज करतो. वेरॅज वॅगनर्स रिएजंट मध्ये आयोडीन इन सोल्युशन ऑफ पोटॅशियम आयोडाइड, आणि हॅगर्स साठी स्पेसिफिक आहे पिक्रिक ऍसिड. ठीक आहे. सो याच्या कंपोजिशन वरून पण डेफिनेटली क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो की जे काही अल्कोलॉइडल किंवा काही टॅनिन्सच्या टेस्ट असतील किंवा काही ग्लायकोसायडिक टेस्ट असतील ॲज पर फार्माकोग्नसी पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. सो त्याचे रिएजंट्स आणि त्याचं कंपोजिशन पण इथे इम्पॉर्टंट आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, अनालिटिकल केमिस्ट्रीवरून क्वेश्चन फ्रेम केला गेलेला आहे. सो द सॅम्पल सेल इन अन IR स्पेक्ट्रोमीटर इज मेड ऑफ ऑप्शन दिलेले आहे: ग्लास, क्वार्ट्ज, पोटॅशियम ब्रोमाइड किंवा पॉलिस्टायरीन. ठीक आहे. सो IR मध्ये आपल्याला माहिती असेल की IR मोस्ट कॉमनली किंवा मोस्ट वाईडली यूज टेक्निक आहे की जिथे आपण फंक्शनल ग्रुप डिटेक्शन करू शकतो. तर त्याच्यासाठी जे सॅम्पल सेल असते इट इज मेजरली मेड ऑफ पोटॅशियम ब्रोमाइड. याचं रिझन काय आहे की पोटॅशियम ब्रोमाइड इट इज अ ट्रान्सपरंट इन दिस मिड IR रिजन.
सो इट डज नॉट इंट्रोड्यूस एनी इन्फरन्सिंग ऍब्सॉर्प्शन बँड अक्रॉस द अनालिटिकल रिजन. म्हणजेच काय की जेव्हा पण आपण कोणती अनालिटिकल टेक्निक करतो किंवा काही आपण अनालिटिकल रिएजंट किंवा सॉल्व्हंट्स यूज करतो, त्याचा एक रिक्वायरमेंट राहते. प्रायमरी रिक्वायरमेंट हेच राहणार आहे की जे तुम्ही सबस्टन्स, जे तुम्ही कंपाऊंड यूज करत आहे, इट शुड नॉट अल्टर द रिझल्ट ऑफ युअर सॅम्पल. राईट. म्हणजे इथे पण तो रूल इथे लागू होतो की हे जे काही सॅम्पल सेल्स असतील, यांच- यांचा तुमच्या अनालिसिसवर कोणताच अफेक्ट पडू नये म्हणून त्याच प्रकारचे आपण तिथे त्याचे कंपोजिशन यूज करतो. आणि केबीआर पोटॅशियम ब्रोमाइड हा त्यापैकी एक आहे की इट डज नॉट हॅम्पर युअर रिझल्ट. ठीक आहे. सो त्याचे पण काही फॉर्म्स आहेत डिपेंडिंग अपॉन द सॅम्पल्स, की आयदर तुमचं सॅम्पल लिक्विड असेल और सॉलिड असेल. ठीक आहे. सो लिक्विडच्या केसमध्ये बघा इथे सॅम्पल्स जे प्लेट्स असेल किंवा विंडोज आपण यूज करतो, वेर पिलेट मॅट्रिक्स आपण जनरली सॉलिड सॅम्पलसाठी यूज करतो. ओके. देन वेन वी टॉक ऑफ ग्लास किंवा स्कॉट, सो हे जनरली आय आर स्पेक्ट्रोस्कोपीसाठी यूज करू शकत नाही. सो काही त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत की इथे इंडेक्स केलेले आहे की इट स्ट्रॉंगली ॲब्सॉर्ब द मिड आय आर रिजन वेन वी टॉक ऑफ ग्लास कंपाऊंड्स किंवा ग्लास स्कॉट्स, ग्लास सॅम्पल सेल्स. आणि स्क्वॉट्सच्या केसमध्ये पण तेच आहे की नियर आय आर किंवा मिड आय आरच्या रेंजमध्ये इट इट हॅम्पर्स युअर रिझल्ट. ठीक आहे. म्हणून आपण इथे प्रायमरीली पोटॅशियम ब्रोमाइडचा इथे यूज करतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 60 बघा. इन द आयसोक्रेटिक इल्युशन टेक्निक, ऑप्शन दिलेले आहे की इथे आयसोक्रेटिक आणि ग्रेडियंट या दोन टेक्निक्स आहे मोबाईल फेस रिलेटेड. ठीक आहे. इथे आयसोक्रेटिक वरून क्वेश्चन विचारलेला आहे की आयसोक्रेटिक इल्युशन मध्ये नेमकं काय होतं. सो आयदर द सेम सॉल्वंट इज यूज or the same solvent but the same solvent composition is used, or only one solvent is used, or the mixture of solvents cannot be used. Okay. सो याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर बी, की जिथे आयसोक्रेटिक आहे म्हणजे सेम सॉल्वंट कंपोजिशन इज यूज थ्रू आउट द युअर अनालिसिस. ठीक आहे. सो आयसोक्रेटिक मध्ये बघा कॉन्स्टंट सॉल्वंट कंपोजिशन आहे, वेरॅज ग्रेडियंट मध्ये ग्रेडियंटली तिथे स्लोली स्लोली कंपोजिशन दोन्ही मोबाईल फेसचं तिथे चेंज होत आहे. ओके. काही इथे डिफरन्स तुम्हाला एनलिस्ट केला गेलेला आहे विथ रिस्पेक्ट टू आयसोक्रेटिक इल्युशन अँड ग्रेडियंट इल्युशन. सो आयसोक्रेटिक इल्युशन मध्ये बघा मोबाईल फेस काय राहणार आहे थ्रू आउट द अनालिसिस तुमचा कॉन्स्टंट असणार आहे, वेर ॲज ग्रेडियंट इल्युशन मध्ये सो इट व्हॅरीज विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे. सो इनिशियल जर सपोज एखाद्या सॉल्वंट सिस्टमचं 20:80:20 रेशो असेल, सो विथ टाइम हा 70:30 होणार आहे. ठीक आहे. सो विथ टाइम सो आयदर द कंपोजिशन विल गेट डिक्रीज और इन्क्रीज. देन कॉम्प्लेक्सिटी जर विचार केला तर आयसोक्रेटिक इल्युशन मध्ये जसं आपण एकच कॉन्स्टंट कंपोजिशन यूज करत आहे, सो इट इज सिम्पल ॲज कम्पेअर्ड टू ग्रेडियंट इल्युशन. देअरफॉर सो आयसोक्रेटिक इल्युशन इज बेस्ट फॉर द कंपाऊंड्स ऑफ सिमिलर पोलॅरिटी. ठीक आहे. सो जर आपल्याला कंपाऊंडची पोलॅरिटी माहीत असेल, सो डिपेंडिंग अपॉन द पोलॅरिटी वी कॅन चूज युअर मोबाईल फेज. ओके. त्याचबरोबर काही पीक शेप्स असतील. सो in terms of isocratic illusion, so broader peaks are for late illuters, whereas in gradient illusion आपल्याला तिथे शार्प पिक्स आपल्याला भेटू शकतात किंवा बेटर रिझोल्युशन आपल्याला तिथे मिळू शकतो. सो कारण याचं बेसिक रिझन हेच आहे की विथ रिस्पेक्ट टू टाइम तुमचं कंपोजिशन तिथे चेंज होत आहे. ओके. सो दिस इज सम बेसिक डिफरन्स अबाउट आयसोक्रेटिक आणि ग्रेडियंट इल्युशन. ओके. देन अगेन क्रोमॅटोग्राफीवरून क्वेश्चन आलेला आहे. इथे विचारलेलं आहे नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी स्टेशनरी फेज इज आयदर इट इज पोलर, नॉन पोलर, मॉडरेटली पोलर और वीक ऍब्सॉर्बंट. सो सिम्पलेस्ट क्वेश्चन विचारलेला आहे की जिथे नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी मध्ये स्टेशनरी फेज इज युअर पोलर. ठीक आहे. सो आजकाल दोन्ही पण टेक्निक्स आपण यूज करतो, बट मेजॉरिटीली रिव्हर्स फेस क्रोमॅटोग्राफी किंवा रिव्हर्स फेस स्पेसिफिक HPLC टर्मिनॉलॉजी मध्ये बघितलं तर रिव्हर्स फेस HPLC कॉलम्स आर मोर पॉप्युलर नाव इट इज. ठीक आहे. सो काही ते डिफरन्स आहे की बघा नॉर्मल फेज मध्ये जे स्टेशनरी फेज राहणार आहे तुमचं पोलर राहणार आहे, सच ॲज सिलिका असेल किंवा अल्युमिना असेल, whereas in रिव्हर्स फेज
स्टेशनरी फेज तुमचा काय राहणार आहे, ती नॉन पोलर राहणार आहे. आणि मोस्ट प्रोमिनंटली C18 कॉलम्स आपण HPLCच्या केसमध्ये, एचपीएलसीच्या केसमध्ये यूज करतो. वेरॅज मोबाईल फेज, सो हे सगळ्यांनाच माहिती असायला पाहिजे की स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज ह्या एकमेकांना अपोजिट राहतात विथ विथ रिस्पेक्ट टू पोलॅरिटी. सो जसा नॉर्मल फेज मध्ये स्टेशनरी फेज पोलर आहे, सो त्याचाच अर्थ काय राहील की मोबाईल फेज तुमचा नॉन पोलर राहील. ओके. सो रिटेन्शनच्या केसमध्ये बघा, सो पोलर कंपाऊंड्स रिटेन लॉंगर ॲज द स्टेशनरी फेज इज पोलर इन केस ऑफ नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी. वेरॅज रिव्हर्स फेज मध्ये जे काही नॉन पोलर कंपाऊंड्स राहतील, सो ते मे रिटेन फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम. ओके. सो दिस इज द बेसिक डिफरन्स की जिथे स्टेशनरी फेज वरून किंवा मोबाईल फेज वरून क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो. राईट. Then question 62, the principle of separation in GLC, इथे ऑप्शन दिलेले आहे. whether it is adsorption or partition, ion exchange किंवा जेल परमिशन. सो ऑब्वियस आहे की इथे गॅसचा आपण विचार करत आहोत. सो गॅस विल बी सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ पार्टिशन ओनली. ओके. So याचा करेक्ट आन्सर राहील पार्टिशन क्रोमॅटोग्राफी इज अ प्रिन्सिपल फॉर द सेपरेशन ऑफ GLC. ओके. सो इथे बघा काही क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स तुम्हाला हायलाइट केलेल्या आहे आणि त्याचं सिम्पल प्रिन्सिपल तिथे तुम्हाला दिलेलं आहे. सो सिम्पलेस्ट आहे की जिथे ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आहे. सो ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी मध्ये बघा, सिम्पल तुमचं ऍडसॉर्प्शनच तिथे बेसिक प्रिन्सिपल राहणार आहे. वेरॅज इन पार्टिशन क्रोमॅटोग्राफी, सो पार्टिशन कोएफिशियंट ऑफ सॅम्पल आणि मोबाईल फेज विल डिटरमाइन द सेपरेशन. वेरॅज आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी मध्ये नावातच बघा आयन एक्सचेंज आहे. सो there will be exchange of ions किंवा डिपेंडिंग अपॉन द स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज चार्ज किंवा त्याचा आयन्स प्रेझेंट आहे त्या बेसिसवर तिथे सेपरेशन होणार आहे. वेरॅज इन जेल फिल्टरेशन किंवा साइज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी, सो मॉलिक्युलर साइज विल डिटरमाइन द बेसिस ऑफ सेपरेशन. अफिनिटी क्रोमॅटोग्राफी मध्ये सेपरेशन अफिनिटी म्हणजे त्याच्यात लायगॅन्ड बाइंडिंग विल असिस्ट द सेपरेशन. Whereas TLC म्हणजे thin layer chromatography मध्ये adsorption as well as partition will play the role. पेपर क्रोमॅटोग्राफी आहे की जिथे पार्टिशन बिटवीन द मोबाईल फेज विल गव्हर्न दिस सेपरेशन. गॅस क्रोमॅटोग्राफी असेल किंवा गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी असेल, सो पार्टिशन विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट फिनॉमिनॉन की जिथे सेपरेशन होईल डिपेंडिंग अपॉन दिस वोलॅटिलिटी अँड द पोलॅरिटी ऑफ युअर substances. Okay. HPLCच्या केसमध्ये, so either it may be adsorption, partition or ion exchange किंवा size exclusion किंवा affinity chromatography depending upon the mode. म्हणजे जो आपण स्टेशनरी फेज घेणार आहोत त्याच्या बेसिसवरच त्याचे सेपरेशन प्रिन्सिपल त्याचा डिटरमाइन होणार आहे की जिथं आपण काही आयन एक्सचेंज कॉलम्स असतात, काही साइज एक्सक्लुजन कॉलम्स असतील. सो डिपेंडिंग अपॉन द कॉलम तिथे प्रिन्सिपल त्याचा डिसाइड होणार आहे. वेरॅज इन सुपर क्रिटिकल फ्लुइड क्रोमॅटोग्राफी बघा पार्टिशन असणार आहे की दॅट गव्हर्न द सेपरेशन. कायरल क्रोमॅटोग्राफी मध्ये कायरल रिकग्निशन म्हणजे जिथे आपण कायरल कॉलम्स यूज करणार आहोत, जिथे स्टेरिओ स्पेसिफिक आपण कंपाऊंडचं सेपरेशन इझिली करू शकतो. Whereas in capillary electrophoresis, so differential migration in electric current is the basic principle for separation. राईट. सो हा एक इम्पॉर्टंट टेबल आहे तुमच्यासाठी की जिथे डायरेक्टली तुम्हाला क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स आणि त्यांचे बेसिक प्रिन्सिपल्स इथे हायलाइट केले गेलेले आहेत. तर क्वेश्चन 63, in the limit test for iron, the following compound helps to prevent the precipitation iron as ferrous hydroxide. ऑप्शन दिलेले आहे अमोनिया, थायोग्लायकोलिक ऍसिड और डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड और सिट्रिक ऍसिड. सो सिट्रिक ऍसिड आपण मोस्ट इम्पॉर्टंटली यूज करतो वेन वी टॉक ऑफ दिस आयरन लिमिट टेस्ट. याचा सिट्रिक ऍसिडचा मेजर रोल काय आहे बघा. सो इट ऍक्ट्स ॲज अ कॉम्प्लेक्सिंग एजंट किंवा चिलेटिंग एजंट ज्याला आपण म्हणतो, आणि देअरफॉर इट इट प्रिव्हेंट्स दिस प्रेसिपिटेशन ऑफ फेरस हायड्रॉक्साईड. बघा, सो ही सिंपल रिएक्शन आहे इन द फॉर द लिमिट टेस्ट ऑफ आयरन. सो हे ऍसिडिक मीडियम मध्येच आपण बेसिकली करतो की जिथे थायोग्लायकोलिक ऍसिड आपण यूज करतो अगेन्स्ट दिस फेरस फॉर्म, सॉरी फेरिक फॉर्म. सो इनिशियली फेरिक फॉर्म इज कन्वर्टेड इनटू फेरस फॉर्म आणि फेरस फॉर्म देन फॉर्म दिस चिलेट विथ थायोग्लायकोलिक ऍसिड. ठीक आहे. आणि याच्या
साठी आपण सिट्रिक ऍसिड यूज करतो. सिट्रिक ऍसिड चा रोल इथे एवढाच राहणार आहे की इनिबिट दिस प्रेसिपिटेशन ऑफ फेरस हायड्रॉक्साईड. जे फेरस हायड्रॉक्साईड तुमचं फॉर्म होत आहे या रिएक्शन मध्ये, सो इट इनिबिट इट्स प्रेसिपिटेशन. ओके, सो हा सिट्रिक ऍसिडचा मेजर रोल आहे. देन क्वेश्चन 64 बघा. The sterility testing is done to prevent the contamination by which in parental preparation. So simplest question आयोगाने इथे विचारलेला आहे. सो स्टरिलिटी टेस्टिंग बघा, स्टरिलिटी नावातच तुम्हाला इथे अंदाज येऊन जाईल की वी आर टॉकिंग ऑफ मायक्रोब्स ओनली. ठीक आहे, सो ॲटमॉस्फिअरचा इथे स्टरिलिटी टेस्टिंग टेस्टिंग मध्ये रोल राहणार नाही किंवा पार्टिकल्स नाही, पॅकेजिंग मटेरियल. सो आन्सर microbes will be correct. Okay, so sterility for the parenterals, which are nothing but injectable medication, is a critical QC procedure to ensure they are free from a viable microorganism, right? So sterility testing आपण त्याच्यासाठी करतो की जे काही तुमचे पॅरेंटल प्रोडक्ट असतील, त्याच्यात काही तुमचे सलाईन प्रोडक्ट असतील, काही तुमचे आय प्रोडक्ट असतील. ओके, सो त्याच्यामध्ये जर काही मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतील, सो डेफिनेटली हार्म द पेशंट. ठीक आहे सर, आपण मायक्रोब कंटेनिंग स्टराईल प्रिपरेशन जर कोणाला इंजेक्ट केलं, सो त्याच्या बॉडीमध्ये काही रिॲक्शन्स होऊ शकतात, काही तिथे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. सो ते होऊ नाही म्हणून आपण प्रत्येक पॅरेंटल प्रोडक्टची तिथे स्टरिलिटी करतो. त्याच्यासाठी आपण दोन मेथड पॉप्युलरली यूज करतो. वन इज युअर मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड आणि सेकंड इज युअर डायरेक्ट इनॅक्युलेशन मेथड. सो मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मध्ये काय करतो की जे तुमचं सॅम्पल असेल, जे काही तुमचं पॅरेंटल सॅम्पल असेल, इट इज पास थ्रू अ मेम्ब्रेन, की जिथे पोअर साईज नियरली अबाउट 0.45 मायक्रॉन्सचे आपण पोअर साईजचं फिल्टर यूज करतो. आणि देन काही मायक्रो ऑर्गॅनिझम जर त्याच्यावर प्रेझेंट असतील, सो ते मे रिटेन ऑन दिस फिल्टर पेपर. सपोज हा तुमचा फिल्टर पेपर आहे, इथून जर सॅम्पल तुम्ही रन केला, सो काही जर मायक्रोब्स प्रेझेंट असतील तर या फिल्टर पेपरवर ते तिथे स्टिक होऊन जातील. आणि then the filter is rinsed to remove the inhibitors, whereas this filter is transferred into media. ठीक आहे, सो जर याच्यावर काही मायक्रोब्स प्रेझेंट असतील, सो त्याला आपण एका मीडियामध्ये ट्रान्सफर करतो. ठीक आहे, सपोज हा तुमचा मीडिया आहे आणि जर तिथे काही सॅम्पल मध्ये तुमच्या मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतील, सो या मीडियामध्ये ते ग्रो होतील आणि डेफिनेटली वी कॅन आयडेंटिफाय वेदर द प्रेझन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर नॉट. ठीक आहे, सो एंड पॉइंट जर बघितलं, सो टर्बिडिटी इंडिकेट्स दिस मायक्रोबियल ग्रोथ, वा डेफिनेटली तिथे आपण डायरेक्ट व्हिज्युअल पण अनालिसिस करू शकतो की वेदर द मायक्रोब इज प्रेझेंट ऑर नॉट. आणि सेकंडली डायरेक्ट इनोक्युलेशन मेथड आहे. सो डायरेक्टली आपण सॅम्पलला काय करतो, कल्चर मीडियामध्ये टाकतो आणि 14 days नंतर इन्क्युबेशन केल्यानंतर तिथे टर्बिडिटी असेल, सो वी कॅन डेफिनेटली से दॅट की तुमच्या सॅम्पलमध्ये तिथे व्हायबल मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन पण लिमिट टेस्ट फ्रेम केला गेला आहे. सो तिथे गटझिएट्स टेस्ट ॲपरेटस इज यूज इन द लिमिट टेस्ट फॉर, ऑप्शन दिलेले आहे, लीड असेल, आयरन असेल, हेवी मेटल्स ऑर आर्सेनिक. ओके, सो स्पेसिफिकली गटझिएट्स ॲपरेटस आपण आर्सेनिकच्या लिमिट टेस्टसाठी यूज करतो. ठीक आहे, सो इथे स्पेसिफिक ॲपरेटस आणि लिमिट टेस्टचा एक तुम्हाला टेबल इथे हायलाइट केला गेलेला आहे. इथे बघा, आर्सेनिकच्या केसमध्ये, आर्सेनिकच्या लिमिट टेस्टमध्ये आपण गटझिएट्स ॲपरेटस यूज करतो, की विच इज अ ग्लास ट्यूब विथ एक बॉटल असेल फिटेड विथ रबर बंक आणि फिल्टर पेपर टिक्स फॉर आर्सेनिक डिटेक्शन. ठीक आहे, सो एक आर्सेनिक साठी गटझिएट्स स्पेसिफिक ॲपरेटस आपण यूज करतो. वेरॅज हेवी मेटल्स असेल किंवा क्लोराईड लिमिट टेस्ट असेल, सल्फेट लिमिट टेस्ट असेल, और आयरन लिमिट टेस्ट असेल, सो याच्यासाठी सिंपल नेस्ट्रल सिलेंडर्स मध्ये आपण ती रिएक्शन कॅरी करू शकतो. Whereas, काही सल्फेट ॲश डिटर्मिनेशन असतील किंवा इग्निशनच्या लिमिटेससाठी सिलिका प्लेट्स किंवा प्लेटिनियम क्रुसिबल्स आपण मोस्ट पॉप्युलरली तिथे यूज करतो. ओके, सो यावरून एकच इम्पॉर्टंट पॉईंट आहे की आर्सेनिकसाठी आपण गॅटियस ॲपरेटस तिथे यूज करतो. हा स्पेसिफिक पॉईंट आहे या आर्सेनिक टेस्टचा, राईट. देन क्वेश्चन बघा 66. Expanded form of uh, dithiazone which is used in the limit test for lead is, ऑप्शन दिले आहे, डायफिनाइल कार्बाझोन और डायफिनाइल थायाझोन, डायफिनाइल थायोकार्बाझोन और डाय फिनालामीन. Okay, so it's a correct option will be answer
ऑप्शन नंबर 3 डायफिनाइल थायोकार्बोन. ठीक आहे. सो जेव्हा पण आपण लीड लिमिट टेस्ट करतो, आपण डायथायझोन यूज करतो. सो डायथायझोनलाच आपण पॉप्युलरली किंवा सिनोनिमसली डायफिनाइल थायोकार्बाझोन म्हणतो. की इट फॉर्म्स दिस rose red pink complex with lead that is extracted into the chloroform and compares against the standard. ठीक आहे. जेव्हा पण आपण लिमिट टेस्ट करतो लीडची, सो त्यामध्ये आपण हा रिएजंट यूज करतो. इट फॉर्म्स कॉम्प्लेक्स विथ युअर लीड कंपाऊंड. ठीक आहे. आणि हा थायोकार्बाजोल काय करतो की इट प्रोव्हाइड्स अ सल्फर अँड नायट्रोजन टोनर ॲटम रिस्पॉन्सिबल फॉर चिलेटिंग विथ लीड. म्हणजेच थायोकार्बोजन काय करणार आहे, जे काही चिलेटिंग एजंट्स असतील, सल्फर असतील किंवा नायट्रोजन असेल, त्याचा ॲज अ सोर्स म्हणून तो ऍक्ट करतो. आणि अल्टिमेटली इट प्रोड्युसेस दिस रोज पिंक किंवा रेड कलरचं तिथे कॉम्प्लेक्स कलर आपल्याला दिसून. अगेन हा पण एक क्वेश्चन बेसिक रिएजंट आणि त्याचं कंपोजिशन वरूनच फ्रेम केला गेलेला आहे. ठीक आहे. सो एवढं लक्षात ठेवा की लिमिट टेस्ट वाचत असताना त्याचं लिमिट टेस्ट मध्ये कोणता रिएजंट आपण स्पेसिफिक यूज करत आहोत, किंवा कोणता जर स्पेसिफिक ॲपरेटस असेल, आणि एंड पॉईंट डिटर्मिनेशन की एंड पॉईंट प्रत्येक लिमिट टेस्टचा काय आहे. सो या 4-5 क्वेश्चन, या 4-5 पॉईंट वरूनच इथे डेफिनेटली आयोग क्वेश्चन फ्रेम करू शकतो. देन क्वेश्चन 67 बघा. विच आर अप्लाइड विथ द हेल्प ऑफ टूथब्रश फॉर क्लिनिंग द सर्फेस ऑफ टीथ. ठीक आहे. तो हा फार्मास्युटिक्स वरून क्वेश्चन विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला: डस्टिंग पावडर और सर्जिकल पावडर, डेंटिफायसिस ऑन और इन्सपलेशन. सो इझिएस्ट क्वेश्चन होता की जिथे डेंटिफायसिस सगळ्यांना माहिती असेल की डेंटिफायसिस आर नथिंग बट टूथ क्लिनिंग प्रिपरेशन, की जिथे जे काही आपण टूथपेस्ट असतील किंवा टूथ पावडर्स असतील किंवा टूथ जेल्स असतील, सो ऑल दिस कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ डेंटिफायसिस. डेंटिफायसिसचं मेकॅनिझम जर बघितलं, तिथे आपण काही ॲब्रेसिव्ह मटेरियल्स यूज करतो, जसे ॲज सिलिका असेल किंवा कॅल्शियम कंपाऊंड्स असतील, की जिथे आपण मोस्टली यूज करतो. सो याचा रोल काय राहणार आहे, इट क्लीन और पॉलिशिस अवर टूथ. त्याचबरोबर सर्फॅक्टंट्स असतील की जे फोमिंग किंवा वेटिंग प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करणार आहे. त्याचबरोबर काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतील की जसे फ्लोराइड्स आहे की अँटीकॅरेज ऍक्शन शो करणार आहे. त्याचबरोबर असे पर्टिक्युलरली रिएजंट्स आपण यूज करतो की दॅट प्रोव्हाइड्स बेनिफिट्स फॉर दिस ओरल क्लिनिंग किंवा ओरल कॅव्हिटीला आपण तिथे इंटॅक्ट ठेवायसाठी आपण रिएजंट्स तिथे यूज करतो, राईट. वेर डस्टिंग पावडर्स काय आहेत, सो दीज आर फाईनली डिवायडेड पावडर्स फॉर एक्सटर्नल यूज. ठीक आहे. स्किनवर आपण एक्सटर्नल प्रिपरेशन्स यूज करतो, त्यालाच आपण डस्टिंग पावडर म्हणतो. सर्जिकल पावडर, सो दीज आर स्टराईल पावडर्स. ठीक आहे. की जे काही वूंड क्लिनिंग असतील किंवा सर्जिकल फील्डच्या ठिकाणी आपण सर्जिकल पावडरचा यूज करतो. आणि इन्सपलेशन्स काय आहे, दिस पावडर्स आर ब्लोन इन टू बॉडी कॅव्हिटीज. ठीक आहे. जे काही बॉडी कॅव्हिटीज असतील, सच एज नेझल कॅव्हिटी असेल, इयर कॅव्हिटी असेल, थ्रोट असेल किंवा वजायनल कॅव्हिटी असेल, सो या कॅव्हिटीमध्ये आपण पावडरला तिथे लोकल ऍक्शन द्यायसाठी आपण तिथे यूज करतो. आणि त्याच्यासाठी एक डिव्हाइस आहे इन्सपिलेटर. हा एक डिव्हाइस आहे की या डिव्हाइसच्या हेल्पने आपण बॉडी कॅव्हिटीज मध्ये पावडरला इंट्रोड्यूस करतो. ओके. सो हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स होते विथ रिस्पेक्ट टू डस्टिंग पावडर काय, सर्जिकल पावडर्स काय, और इन्सपलेशन्स काय. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन 68. विच आर the viscous liquid oral preparation that are generally prescribed for the relief of cough. ऑप्शन दिलेले आहे: लिनिमेंट्स, एलिक्सर्स, लिंकटेसिस और गार्गल्स. ठीक आहे. सो हा सिंपल डोजेस फॉर्मवरूनच क्वेश्चन विचारलेला आहे. सो फार्मास्युटिक्स मध्ये इथे डोजेस फॉर्मला बेसिकली आयोगाने टार्गेट केलेलं आहे की जर तुम्हाला डोजेस फॉर्मचे डेफिनेशन्स माहीत असतील, बेसिक कन्सेप्ट माहीत असतील, यू कॅन डेफिनेटली आन्सर दिस क्वेश्चन. मग लिंक टेस्टेस आहेत की काही दिस आर ओरल प्रिपरेशन की कफ पासून स्पेसिफिक तुम्हाला तिथे रिलीफ मिळायसाठी आपण पेशंटला देतो. सो वेरॅज लिनिमेंट्स बघा. सो लिनिमेंट्स काय आहे, इट इज अन एक्सटर्नल प्रिपरेशन की जे स्किनवर आपण अप्लाय करतो. दिस इज अगेन लिक्विड और सेमी लिक्विड एक्सटर्नल प्रिपरेशन यूज फॉर द स्किन, जिथे आपण रबिंग ऍक्शननी इंटॅक्ट स्किनवर तिथे यूज करतो. की त्याच्यात बघा काही ऑइल्स असतील किंवा सोप्स असतील. ठीक आहे. सो जे काही कंपोजिशन राहिले एलिमेंटचं. त्याच एलिक्सर, दीज आर हायड्रो अल्कोहोलिक ओरल सोल्युशन. इट इज अगेन क्लिअर आहे किंवा स्वीट आहे किंवा फ्लेवर्ड फॉर्म्युलेशन आहे की जे आपण
ओरल रूटनी आपण इंट्रोड्यूस करतो. Whereas linked tests, so linked tests are this ठीक आहे, काही विस्कस प्रॉपर्टीज, विस्कस ठिकाणी एजंटचा यूज करून आपण हे बनवतो. आणि याचा प्रायमरी इंडिकेशन जर विचारलं, सो दिस आर यूज फॉर कफ रिलीफ. ठीक आहे, सो कफ रिलीफ साठी मेजरली लिंक टेस्टचा यूज करतो. सो दिस मस्ट बी टेकन अनडायल्युटेड, म्हणजे इथे कोणत्याच प्रकारचं तुम्हाला डायल्युशन म्हणजे वॉटर ऍड करायचं नाहीये. सो दिस आर टू बी टेकन ॲज इट इज, आणि स्मॉल डोस त्याचा इंट्रोड्यूस केला गेला पाहिजे. ॲज गार्गल्स काय आहे, सो दिस आर ॲक्वियस सोल्युशन. अगेन दिस हेल्पफुल फॉर ओरल हेल्थसाठी, ओरल कॅव्हिटीच्या हेल्थसाठी आपण इम्पॉर्टंट आहे. इट इज यूज फॉर ट्रीटिंग एनी थ्रोट किंवा माउथ इन्फेक्शन फॉर गार्गलिंग. ठीक आहे, सो काही हे इम्पॉर्टंट डोसेस फॉर्म्स होते ॲज ॲज पर द क्वेश्चन्स. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा विचारलेला आहे. सो हा एक टॅबलेटवरून क्वेश्चन फ्रेम केला गेलेला आहे. टॅबलेटमध्ये जे काही आपण इन्ग्रेडियंट्स यूज करतो त्यावरून क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन बघा. सो विच आर ॲडेड टू इम्प्रूव्ह द अपीरियन्स ऑफ टॅबलेट, फ्लो प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅन्युल्स अँड टू प्रिव्हेंट द स्टिकिंग ऑफ मटेरियल टू द डाईज अँड पंचेस. ऑप्शन दिलेले आहे. डिसइंटिग्रेटिंग एजंट, लुब्रिकंट्स असेल, बाइंडिंग एजंट्स असतील किंवा डायल्युएंट्स असतील. सो हा पण एक इझिएस्ट क्वेश्चन आहे की एकदम सुपरफिशियल लेवलला आयोगाने फ्रेम केलेला आहे की लुब्रिकंट्स जे काही आपण यूज करतो त्याचा प्रायमरी रोल तर हाच आहे की इट एनहान्सेस दिस प्रॉपर्टीज, फ्लो प्रॉपर्टीज एनहान्समेंटचाच बेसिक प्रिन्सिपल वर वर्क करणारे आहेत हे लुब्रिकंट्स. ओके, सो डिसइंटिग्रेटिंग एजंट्स म्हणजेच काय की दिस डिसइंटिग्रेटिंग एजंट म्हणजे काय की सपोज ही तुमची टॅबलेट आहे. सो टॅबलेटला आपल्याला जेव्हा पण आपण टॅबलेटला ओरली घेतो, सो इट गोज टू स्टमक. स्टमक मध्ये गेल्यावर सगळ्यात आधी डिसइंटिग्रेशनच होणार आहे. डिसइंटिग्रेशन म्हणजेच काय, इथे छोट्या छोट्या पार्ट मध्ये इथे टॅबलेट तुमची तुटणार आहे. त्यालाच आपण इथे इट फॅसिलिटेट्स द ब्रेकअप ऑफ टॅबलेट आफ्टर द ऍडमिनिस्ट्रेशन, therefore टू प्रमोट डिसइंटिग्रेशन अँड ड्रग रिलीज. आधी तो डिसइंटिग्रेट झाल्यावरच तिथे तुमचं ड्रग रिलीज होणार आहे. therefore डिसइंटिग्रेटिंग एजंटचा जर इथे रोल विचारला, सो इट ब्रेकअप्स द टॅबलेट इंटू स्मॉल पार्ट्स. सो काही एक्झाम्पल्स बघा, स्टार्च असतील किंवा क्रॉस पोविडल्स असतील किंवा सोडियम स्टार्च ग्लायकोलेट आहे. देन काही तिथे सेल्युलोज कंपाऊंड्स असतील की जे दॅट ऍक्ट ॲज अ डिसइंटिग्रेटिंग एजंट. whereas lubricants म्हणजेच काय की reduces the frictions during tablet completion, that therefore the prevent of sticking the tablet to die आणि पंचेस. ठीक आहे, जेव्हा आपण टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगचा आपण विचार करतो, टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग करताना सपोज ही तुमची डाय आहे, इट विल गिव्ह द शेप. हे तुमचं इथं मटेरियल राहणार आहे, वरून तुमचं काय राहणार आहे, पंच राहणार आहे. ठीक आहे, सो वरून प्रेशर येईल आणि खालून तुमचं डाय कॅव्हिटी राहणार आहे, मधात तुमचं मटेरियल ग्रॅन्युल्स फॉर्म मध्ये राहणार आहे. जेव्हा आपण इथे पंचिंग होईल, ठीक आहे, पंचिंग ऍक्शनमुळे इथे काय होईल, प्रेस होईल, त्याच्यामुळे तिथे टॅबलेट फॉर्म होईल. therefore टू डिक्रीज द स्टिकिंग ऑफ युअर टॅबलेट, म्हणजे ही टॅबलेट जर तुमची डायला किंवा पंचला स्टिक होऊ नये म्हणून आपण बेसिक तिथे लुब्रिकंटचा यूज करतो. त्याचबरोबर जेव्हा आपण ग्रॅन्युलेशनच्या प्रोसेसमध्ये असतो, इट एनहान्सेस द फ्लो. सो फ्लो प्रॉपर्टी एनहान्सेस करायसाठी पण आपण लुब्रिकंटचा यूज करतो की जिथे मॅग्नेशियम स्टिरेट्स असतील किंवा स्टेरिक ऍसिड आहे किंवा टाल्क आहे. सो हे काही एक्झाम्पल्स आहे लुब्रिकंटचे. देन अबाउट बाइंडिंग एजंट्स आहे. सो बाइंडिंग एजंटचा मेजर रूल काय आहे की इट एनहान्सेस दिस कोहेसिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे, सो डिफरंट पावडर्सच्या ग्रॅन्युल्सला इथे म्हणजे जे काही पावडर पार्टिकल्स असतील किंवा ग्रॅन्युल्स पार्टिकल्स असतील त्याला एकमेकांना इथे जॉईंट व्हायची कॅपॅसिटी प्रोव्हाइड करते, म्हणजे कोहेशन किंवा अधेशन इन्क्रीज करणार आहे टू इन्शुअर दॅट टॅबलेट फॉर्मेशन अँड मेकॅनिकल स्ट्रेंथ तिथे टॅबलेट पार्टिकल्सची तिथे इन्क्रीज होणार आहे. बऱ्याच डायल्युएंट्स काय आहे, डायल्युएंट्स आर नथिंग बट फिलर्स की दॅट इन्क्रीजेस द व्हॉल्यूम किंवा इन्क्रीजेस द बल्क वेन द ड्रग इज स्मॉल. ठीक आहे, हे काही एक्सपिरियन्स होते टॅबलेट्सचे आणि त्याचे पर्टिक्युलर फंक्शन्स होते. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा 70. the 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 frictional forces in case of loose powders are measured by ऑप्शन दिलेला आहे, डायल्युशन टेस्ट, युनिफॉर्मिटी ऑफ वेट, डिसइंटिग्रेशन टेस्ट आणि अँगल ऑफ. हा पण एक इझिएस्ट क्वेश्चन आहे की जिथे मायक्रोमॅटिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन फ्रेम केला गेलेला आहे की तिथे पावडरच्या साठी फ्रिक्शनल फोर्सेस कसे मेजर करतो त्यावरून क्वेश्चन फ्रेम केला गेलेला आहे. सो याच करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 4, अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोज ही अशी प्रॉपर्टी आहे की जिथे आपण
फ्लो प्रॉपर्टी मेजर करतो, जे काही आपलं सॅम्पल राहील किंवा पावडर पार्टिकल्स राहतील. सो इट पर्टिक्युलेट द फ्रिक्शन्स अँड कोहेशन ऑफ लूज पावडर्स बाय स्टीप अँगल फॉर्म बिटवीन द सर्फेस ऑफ कोनिकल पाईप अँड हॉरिझॉन्टल. ओके, सो सिंपल आहे ही टेक्निक की जिथे हे तुमची सपोज कोनिकल इथे हे राहणार आहे, त्यामधून आपण तुमचं पावडर मटेरियल तिथे फ्लो करवणार आहोत, आणि खाली तुमचं इथे पेपर राहणार आहे, आणि त्याच्या हिशोबाने जे काही तुमच्या पावडरची फ्लो प्रॉपर्टी राहणार आहे त्या हिशोबाने इथे एक कोन शेप स्ट्रक्चर तिथे ऑटोमॅटिकली फ्रेम होणार आहे. आणि याचा फॉर्म्युला जर बघितला, सो टॅन थिटा इज इक्वल्स टू एच बाय आर. ठीक आहे, एच म्हणजेच काय की जे काही तुमची इथे हाईट राहणार आहे पावडरची, आणि आर म्हणजेच काय की जो तुमचा इथे रेडियस राहणार आहे. सर इथे एक सर्क्युलर फॉर्म मध्ये जे पावडर राहणार आहे ते खाली फिल होणार आहे. सो देअरफॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज द फॉर्म्युला ऑफ टॅन थिटा इज इक्वल्स टू हाईट अपॉन रेडियस. ओके, सो याच्या बेसिसवर काही फ्लो प्रॉपर्टीज आहेत की जिथे अँगल ऑफ रिपोज आणि तुमच्या पावडरची फ्लो प्रॉपर्टी तिथे डिटरमाइन होऊ शकते. सो साठी बघा 25 to 30च्या मधला जर अँगल असेल बाय कॅल्क्युलेटिंग दिस फॉर्म्युला, तर त्याला आपण एक्सेलेंट म्हणतो. फॉर गुड 31 to 35च्या मध्ये जर अँगल ऑफ रिपोज असेल, देन द पावडर इज सेड टू बी गुड, वेर फेअर असेल किंवा पॉसिबल असतील. सो हा एक इम्पॉर्टंट टेबल आहे. या टेबलवरून पण डेफिनेटली क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो. सो काही मायक्रोमॅटिक्स मध्ये टेबल्स आहेत, हे ॲज पर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इथे इम्पॉर्टंट आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन 71. टू अवॉइड स्पॉइलेज इन्सुलिन इंजेक्शन शुड बी. ओके, सो इथे क्वेश्चन थोडा हे झालेला आहे. तो इथे रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन विचारलेला होता. तो इन्सुलिन साठी. सो इथे इंट्राथिकल इंजेक्शन बद्दल क्वेश्चन विचारलेला होता. ओके, सो इंट्राथिकल इंजेक्शन म्हणजेच काय, ही सब अरेक्नॉइडल स्पेस मध्ये आपण देतो सराउंडिंग अ स्पायनल कॉर्ड विच इज accessed at नियरली अबाउट L3 to L4 आणि L4 to L5 इन अडल्ट. ठीक आहे, सो इथे रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वरून हा क्वेश्चन विचारलेला होता की इंट्राथिकल इंजेक्शन्स कोणत्या पार्ट मध्ये देतात किंवा सब अरेक्नॉइडल स्पेस मध्ये कोणते देतात. सो इथे बघा पेरिड्युरल इंजेक्शन्स आहेत की जे आपण ड्युरा मेथड मध्ये इन्सर्ट करतो. वेरॅज इंट्राक्रेनियल इंजेक्शन्स म्हणजे काय की क्रेनियल पार्ट मध्ये किंवा ब्रेन मध्ये आपण इन्सर्ट करतो. वेरॅज इंटरकार्डियल इंजेक्शन्स डायरेक्टली इंटू कार्डियाक. और इंट्राथिकल म्हणजेच काय की जे आपण सब अरेग्नॉइडल स्पेस मध्ये सीएसएफ स्पेस मध्ये आपण इंट्रोड्यूस करतो. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन 72. द फ्लोरोसन टेस्ट इज यूज ॲज अ स्टेट्स फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ. ऑप्शन दिलेला आहे टॅबलेट, कॅप्सूल, पावडर्स अँड इमल्शन. सो फ्लोरोसन्स एक असा फिनॉमिनॉन आहे जिथे आपण ॲज पर द डोजेस फॉर्म आपण कन्सिडर करतो की ऑइली प्रिपरेशन्स आर इम्पॉर्टंट फॉर द फ्लोरोसन्स टेस्ट. ठीक आहे, सो ऑइली ऑइली कंपाऊंड्सचा जर आपण विचार केला, सो टॅबलेट्समध्ये ऑइल्स नसणार आहे, कॅप्सूल्समध्ये नाही, पावडर्समध्ये नाही. बट इमल्शनमध्ये तुमचे दोन्ही प्रकारचे इमल्शन जे असतील किंवा आयदर इट मे बी ओ बाय डब्ल्यू और डब्ल्यू बाय ओ, सो दोन्ही ठिकाणी तुमचं ऑइल प्रेझेंट आहे. सो ऑइल प्रेझेंट असल्यामुळे दे आर मोर ससेप्टेबल फॉर प्रोव्हाइडिंग दिस फ्लोरोसन्स टेस्ट. ठीक आहे, सो इमल्शनच्या केसमध्ये बघा, सो फ्लोरोसन्स टेस्टचा प्रायमरी पर्पज काय आहे की जस्ट टू आयडेंटिफाय द टाइप ऑफ इमल्शन, वेदर इट इज ऑइल इन वॉटर किंवा वॉटर इन ऑइल असेल. सो ह्या इमल्शनच्या टाईपला तिथे आयडेंटिफाय करायसाठी आपण फ्लोरोसन्स टेस्ट यूज करतो. ठीक आहे, सो प्रिन्सिपल काय आहे की मेनी ऑइल्स आहेत की जे नॅचरली फ्लोरोसन्स असतात युव्ही लाईटमध्ये. ही सिंपल प्रोसिजर काय आहे बघायची की प्लेस अ थिन स्मिअर ऑफ अ ड्रॉप. ह्या तुमचा इमल्सनचा इथे ड्रॉप राहणार आहे. देन ऑब्झर्व अंडर द युव्ही लॅम्प. डार्क ॲटमॉस्फिअर मध्ये आपल्याला युव्ही लॅम्पच्या अंडर तिथे त्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि जर तुमचे डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ युअर इमल्शन तुम्हाला तिथे रिझल्ट ऑप्टेन होणार आहे. सपोज यू हॅव द इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल, म्हणजेच काय की वॉटर इन ऑइल इमल्शन आहे. ऑइलची क्वांटिटी इथे जास्त आहे, वॉटरची क्वांटिटी इथे कमी आहे. देअरफॉर जे काही तुम्हाला रिझल्ट राहणार आहे हा थ्रू आउट द इमल्शन तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. वेरॅज ऑइल इन वॉटर, जे ऑइल आपण वरून टाकलेलं आहे, इथे वॉटरची क्वांटिटी जास्त आहे
आणि आपल्याला माहिती आहे की ऑइलच फक्त फ्लोरोसन्स देणार आहे, देअरफॉर ऑइलचे जे ड्रॉपलेट राहणार आहे तेच तिथे फ्लोरोसन्स शो करणार आहे. ठीक आहे. सो बाय विज्युअलायझिंग दिस रिझल्ट वी कॅन प्रेडिक्ट की आपलं इमल्शन आयदर इट इज ऑफ ऑइल इन वॉटर टाईप ऑर वॉटर इन ऑइल टाईप. ओके. सो हा एक इम्पॉर्टंट फ्लोरोसन्स टेस्ट आहे फॉर डिटरमाइनिंग दिस टाइप ऑफ इमल्शन. ओके. So yes, we are done with the today's lecture. So काही pharmaceutical jurisprudence से questions बाकी है. So we will continue in this next lecture. Okay. Thank you.